सुरुवातीला बातमी आहे पेरूमधून। पेरूमध्ये दोन पर्यटक गाड्यांची टक्कर झाल्याची घटना घडली आहे। इथल्या प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या माचू पिचूच्या दिशेने जाणाऱ्या दोन पर्यटक गाड्यांची टक्कर झाली। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 30 प्रवासी जखमी झाले आहेत। माचू पिचूला दरवर्षी सुमारे 15 लाख पर्यटक भेट देत असतात। 15व्या शतकात इंका संस्कृतीने बांधलेले हे ठिकाण त्याच्या दगडी बांधकामासाठी ओळखलं जातं। जपानमध्ये जोरदार भूकंप झाल्याने एकच खळबळ उडालाय। भूकंपामुळे न्यूक्लिअर प्लांट हादरलाय। रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी नोंदवण्यात आली आहे। अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या भूकंपामुळे काही ठिकाणी दगडी भिंती कोसळल्या। बुलेट ट्रेन सेवा देखील काही काळ थांबवली गेली होती आणि काही इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। अमेरिकेतल्या मिनियापोलिस शहरात इमिग्रेशन अँड कस्टमच्या एका एजंटनं कारमधल्या महिलेवर गोळीबार केला, ज्यात तिचा मृत्यू झालाय। अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानं दिलेल्या माहितीनुसार या महिलेनं अधिकाऱ्यांना कारने धडक देण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर एजंटनं कारवाई केली। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसी एजंटचा बचाव केलाय। या महिलेनं जाणून बुजून अधिकाऱ्याला लक्ष्य केलं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। प्रसिद्ध स्कायडायव्हर किम नॉर यांनी वयाच्या 86व्या वर्षी आणखी एक इतिहास रचलाय। त्यांनी नुकतीच 1000वी स्काय डायव्हिंग पूर्ण केली आहे। फ्लोरिडातील न्यू वेल्स इथं त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे। किम नॉर या स्काय डायव्हिंग विश्वात स्काय डायव्हिंग ग्रँडमा आणि स्काय डायव्हिंग डोवा या नावानं प्रसिद्ध आहेत। इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही, हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय।